62 वर्षीय ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी कॅनबेरामध्ये त्यांच्या पार्टनर जोडी हेडन या 46 वर्षांच्या आहेत त्यांच्याशी लग्न केलंय. पंतप्रधान पदावर असताना लग्न करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान ठरलेत. अल्बानीज यांनी सोशल मीडियावर मॅरिड अशी एकच पोस्ट शेअर केली आहे. दोघेही सोमवारपासून देशातच हनीमून साजरा करतील आणि अर्थात त्याचा सगळा खर्च स्वतःही करतील. हा अल्बानीज यांचा दुसरा विवाह असून आधीच्या पत्नी कार्मेल पासून घटस्फोट घेऊन त्यांना आता 19 वर्ष झाली आहेत. जोडी हेडनचं हे दुसरं लग्न आहे. अँथनी अल्बानीज 2020 ला झालेल्या एका बिझनेस इव्हेंटमध्ये जोडी हेडन यांना भेटले होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहीण नोरीन नियाझी यांनी लष्कर प्रमुख आसिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना इशारा दिलाय. इम्रानला काही झालं तर कोणीही वाचणार नाही असं त्या म्हणाल्या. गेल्या काही आठवड्यांपासून कुटुंबाला इम्रानशी संपर्क साधता आलेला नाहीये, त्यामुळे चिंता वाढली आहे. नोरीन यांनी सरकारवर अत्याचार केल्याचा आरोप करत स्थिती हिटलरपेक्षाही वाईट असल्याचं म्हटलंय. दरम्यान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा वाढल्या आहेत. त्यांचा पक्ष पीटीआयनं रविवारी अमेरिकेत वॉशिंग्टन दूतावासाबाहेर आंदोलन करण्याची तयारीही सुरू केली आहे. अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला असून आता तो लष्करी संघर्षात बदलताना दिसतोय. तालिबान सरकारनं देशाच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देत पाकिस्तानला कडक इशारा दिलाय. उपपंतप्रधान अब्दुल गनी बरदार यांनी सीमेचं उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही असं स्पष्ट केलंय. दरम्यान तालिबाननं भव्य शक्ती प्रदर्शन केलं असून नवीन प्रशिक्षित कमांडोंची फौज सैन्यात दाखल झाली आहे. हेलिकॉप्टर ऑपरेशन्सपासून जमिनीवरील कवायतींचं प्रदर्शनही झालंय. तालिबाननं पाकिस्तानवर हवाई हल्ल्याचा आरोपही केलाय. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे मंत्री सरदार अली शाह यांनी धक्कादायक दावा केलाय. गुजरात, हरियाणा आणि राजस्थान आमचे आहेत, आम्ही सिद्ध करू असं तेही म्हणालेत. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सिंधवरील विधानावरही त्यांनी आक्षेप घेतला. सिंध प्रांत कधीतरी पुन्हा भारतात येऊ शकतो असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं होतं. तर पाकिस्तानने या वक्तव्याला भडकाऊ म्हणत तीव्र प्रतिक्रिया दिली. जम्मू काश्मीर सीमावाद आणि अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावरही त्यांनी टीका केली. दुसरीकडे JSMMचे नेता शफी बुरफत यांनी राजनाथ यांच्या विधानाचं स्वागत करत सिंधी लोकांच्या हक्कांसाठी भारताशी ऐतिहासिक नातं असल्याचंही सांगितलं. ताजिकिस्तानच्या खतलोन प्रांतातील सोन्याच्या खाणीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात 3 चीनी अभियंत्यांचा मृत्यू झालाय. हे ड्रोन अफगाणिस्तानच्या दिशेनं आल्याचा ताजिकिस्तानचा दावा आहे. ताजिकिस्ताननं तालिबानवर कठोर कारवाईची मागणी केली, मात्र तालिबाननं जबाबदारी झटकली आणि हा हल्ला पाकिस्तानात अराजकता पसरवू इच्छिणाऱ्या एका गटानं केला असल्याचा आरोप केला. या घटनेमुळे चीन संतप्त असून कंपन्यांना सीमावर्ती भाग सोडण्याचा इशाराही देण्यात आलाय. ताजिकिस्तान अफगाणिस्तान सीमा पूर्वीपासूनच तणावग्रस्त आहे. पाकिस्ताननेही तालिबानवर दहशतवाद रोखण्यात अपयशाचा आरोप केला आहे. व्हाईट हाऊस जवळ नॅशनल गार्डवर झालेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इमिग्रेशनवर कडक भूमिका घेत काँग्रेस वुमन इल्हान उमर यांच्यावर टीका केली आहे. सोमालियात जन्मलेल्या उमर यांच्यावर ट्रम्प यांनी हिजाब घालून फिरणारी बेकायदेशीर स्थलांतरित असा उपहासात्मक आरोप केला. या दाव्याला पूर्वी अनेक तथ्य तपासकांनी चुकीचा ठरवलं असून उमर यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. इल्हान उमर 1995 मध्ये कुटुंबासह अमेरिकेत आल्या आणि 2000 मध्ये त्यांना नागरिकत्व मिळालं. या वादामुळे अमेरिकेत नागरिकत्व, स्थलांतर आणि राजकीय ध्रुवीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या G20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला आमंत्रण न देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर मानवाधिकार उल्लंघन आणि व्हाईट लोकांवर भेदभाव केल्याचा आरोपही केलाय. त्यामुळे ते आता G20चे सदस्यत्व राखण्यास पात्र नाहीत असा आरोप रामाफोसा यांनी केला. या निर्णयानं आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी ट्रम्प यांचा निर्णय चुकीच्या माहितीवर आधारित आणि दंडात्मक असल्याचंही म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळातील 92% कार्यकारी आदेश रद्द केल्याचा दावा केलाय. ट्रम्प यांनी हे आदेश ऑटोपेन मशीननं स्वाक्षरी केलेली असून ते बायडेन यांच्या मंजुरीशिवाय अवैध आहेत अशी त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बायडेन यांचे आरोग्य, पर्यावरण आणि AI धोरणांवर आधारित अनेक महत्त्वाचे आदेश रद्द होऊ शकतात. ट्रम्प यांनी बायडेनवर कठोर टीका करत इशाराही दिलाय. जर बायडेन यांनी या आदेशांना मान्यता दिल्याचा दावा केला तर त्यांच्यावर खोट्या विधानाचा गुन्हा दाखल करावा लागेल असं देखील ते म्हणाले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा अध्यक्ष बनू शकतील का, अशा चर्चा सध्या अमेरिकेत सुरू आहेत.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर AI पोस्ट शेअर करत ट्रम्प 2028 येस अशी एक पोस्ट केली आहे. त्यामुळे 2028च्या निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरणार का याबद्दल उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या समर्थकांनी देखील यापूर्वी अशीच घोषणाबाजी केली होती. मात्र एखादी व्यक्ती 2 पेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्ष बनू शकत नाही असं अमेरिकेचं संविधान सांगतं. ट्रम्प यांनीही याआधी स्वतः मान्य केलं होतं की त्यांना तिसरी टर्म मिळू शकत नाही. तरीही त्यांच्या या नवीन पोस्टनं राजकीय चर्चांना आता अधिकच उधाण आलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण ICCनं जारी केलेल्या अटक वॉरंटनंतरही पुतीन 4 आणि 5 डिसेंबरला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. नवी दिल्लीमध्ये भारत रशिया वार्षिक शिखर परिषद होणार असून 4 वर्षांनंतर पुतीन भारतात पाऊल ठेवणार आहेत. मात्र भारत ICCचा सदस्य नसल्यानं पुतीन विरुद्ध कोणतीही कारवाई करण्याचं बंधन नाहीये. रशियानेही वॉरंट मान्य केलेलं नाही. त्यामुळे या भेटीकडे व्यापार, संरक्षण आणि कूटनीतीच्या दृष्टीनं महत्त्वानं पाहिलं जात आहे. पुतीन भारतात येण्यासाठी 6 संभाव्य हवाई मार्गांवर विचार सुरू असून त्यांचा प्रवास मार्ग सुरक्षा आणि परवानग्या घेऊनच ठरणार आहे. UAEने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं बंद केलंय. व्हिसासाठी आलेले 70 ते 80 अर्ज नाकारण्यात आलेत. गुन्हेगारांनी भीक मागण्याच्या घटनांमुळे हे कठोर पाऊल उचललं गेलंय. पाकिस्तानच्या नागरिकांना व्हिसा देणं बंद केलं असल्याची माहिती पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाचे अधिकारी सलमान चौधरी यांनी दिली आहे. ज्यांच्याकडे ब्लू आणि डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहेत त्यांना अजूनही व्हिसा दिलेला जातोय. पहिल्यांदा अर्ज करणाऱ्या आणि सिंगल एंट्री व्हिसासाठीचे 70 ते 80% अर्ज नाकारले जातात. ज्यांचे कुटुंबीय UAEमध्ये राहतात त्यांना व्हिसा मिळण्याची शक्यता जास्त आहे. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी काल क्रेमलिनमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आहे. युक्रेनमधील युद्धाला सुमारे आता 4 वर्ष पूर्ण होत असतानाच ऑर्बन यांचं हे पाऊल महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. युरोपियन युनियनमध्ये ते पुतीन यांचे सगळ्यात जवळचे सहयोगी आहेत. त्यांच्या चर्चेचा मुख्य उद्देश हंगेरीसाठी स्वस्त रशियन तेल आणि गॅसचा पुरवठा सातत्यानं सुरू ठेवणं हा असेल. कारण हा पुरवठा अमेरिकेनं प्रतिबंधित केलाय आणि मॉस्कोला रवाना होण्यापूर्वी ऑर्बन यांनी ही माहिती दिली आहे. श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळानं मोठा कहर केलाय. चक्रीवादळामुळे 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून बचाव कार्यात देखील मोठे अडथळे येत आहेत. हवाई वाहतूक ठप्प झाली असून आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. कोलंबो विमानतळावर जवळपास 300 भारतीय प्रवासी अडकलेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी प्रवासी सुरक्षित आणण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चाही सुरू केली आहे. दरम्यान चक्रीवादळ भारताकडे सरकत असून तामिळनाडू, पुदुचेरी आणि आंध्र किनारपट्टीसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला गेलाय. भारतानं श्रीलंकेला 15 टनांहून अधिक मानवतावादी मदत देखील पाठवली आहे. भारताने पुन्हा शेजारी देशांसाठी मानवतावादी भूमिका बजावली आहे. भारतानं अफगाणिस्तान आणि श्रीलंकेला मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय आणि आणीबाणीची मदत पाठवली आहे. अफगाणिस्तानला तब्बल 73 टन वैद्यकीय साहित्य, औषधं, लस, अँटीव्हायरल आणि हॉस्पिटल किट्स पाठवण्यात आल्या. तर श्रीलंकेतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाचं C-130J हे विमान 15 टन मदतीसह कोलंबोला पोहोचलंय. दोन्ही देशांनी भारताचं खुलेपणानं कौतुक करत आभारही व्यक्त केलेत. भारताच्या नेबरहूड फर्स्ट या धोरणाचं हे आणखी एक उदाहरण मानलं जात आहे. परराष्ट्र मंत्रालयानं कोणताही राजकीय गट असला तरी भारत संकटाच्या वेळी नेहमी शेजाऱ्यांसोबत उभा राहील असंही स्पष्ट केलं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दित्वाह चक्रीवादळामुळे पुदुचेरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. जिल्हा प्रशासनानं नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. तसंच सगळ्या विभागांना सज्ज राहण्याचे निर्देशही दिलेत. मत्स्य व्यवसाय विभागानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आणि समुद्रात गेलेल्यांनी तातडीनं किनाऱ्यावर परतण्याचा इशाराही दिलाय. प्रशासनाच्या खबरदारीच्या उपाययोजनेअंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून मुसळधार पाऊसही सुरू आहे आणि परिस्थिती हाताळण्यासाठी अरक्कोणमधून 60 सदस्यांचं NDRFचं पथक पुदुचेरीमध्ये दाखल झालंय. दित्वाह चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या नागपट्टिनम जिल्ह्यातील वेदरण्यम या परिसरात मुसळधार पाऊस सुरू झालाय. ज्यामुळे सुमारे 9000 एकर मीठ शेती पाण्याखाली गेली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मीठ उत्पादन केलं जातं. मात्र पावसामुळे संपूर्ण मीठ प्रक्रिया ठप्प झाली आहे. अनेक महिने कष्टानं तयार झालेलं मीठ पाण्यामुळे विरघळून गेलंय. त्यामुळे तिथले उत्पादक आता संकटात सापडलेत. यंदाच्या हंगामात सततच्या हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होण्याची भीती देखील मीठ उत्पादकांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी कावेरीमधील सरकारी निवासस्थानी ब्रेकफास्ट मीटिंग केली. इडली, वडा, सांबार, उपीट, शिरा आणि कॉफी घेत त्यांनी दोघांनीही हायकमांडच्या सूचनेनुसार चर्चा केली. हायकमांडचा निर्णय आम्ही दोघंही मान्य करतो. माझ्यात आणि शिवकुमार यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. 2028ची निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. तर जनतेला दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण केली आहेत आणि आता 2028साठी पक्ष मजबूत करू. उद्यापासून कोणताही गोंधळ राहणार नाही अशी ग्वाही देखील शिवकुमार यांनी दिली.
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या दहशतवादी मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या लेडी दहशतवादी डॉक्टर शाहीन सईदच्या फरीदाबाद इथल्या अल फलाह युनिव्हर्सिटीच्या फ्लॅटमधून एनआयला 18 लाख रोख रकमेसह सोन्याची बिस्किटं आणि काही दागिनेही मिळाले आहेत. कपाटातून अरब देशांची इतर चलनंही मिळाली आहेत. एनआयकडून ही सगळी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री तपास यंत्रणा शाहीनला घेऊन अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचली होती. टीमनं तिथे तिच्या सगळ्या हालचालींची चौकशीही केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताचा स्वभाव भांडणाचा नाही तर बंधुत्वाचा असल्याचं विधान केलंय. तसंच भारताची राष्ट्रवादाची संकल्पना पाश्चात्य देशांच्या नेशनहुडपेक्षाही वेगळी आहे. आमच्यात राष्ट्राबद्दल कोणताही मतभेद नाही, असं त्यांनी नागपूरमधील नॅशनल बुक फेस्टिवलमध्ये विधान केलंय. तसंच भारतात धर्म, भाषा, परंपरा वेगळ्या असल्या तरी सगळे लोक एकत्र आहेत. खरं राष्ट्रत्व अभिमानात नाही तर लोकांमध्ये खोल नात्यांमधून निर्माण होतं, असंही ते पुढे म्हणाले. एआय आणि जागतिकीकरणासारख्या आव्हानांचा सामना करतानाच भारत आपला आत्मसन्मान राखेल आणि मानवतेच्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला, असं देखील मोहन भागवत यांनी म्हटलंय. कोलकातामध्ये एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी जागतिक व्यापारातील भारताच्या धोरणांवर भाष्य केलं. या अनिश्चित जगात आपल्या राष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवठा स्त्रोतांचं सतत विकेंद्रीकरण करणं अधिक महत्त्वाचं आहे आणि याच विचारातून आपण नवीन व्यापार व्यवस्था तयार करण्याचा आणि कनेक्टिव्हिटीचे नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं जयशंकर म्हणाले. जसं आपण जागतिक आर्थिक श्रेणीत वर चढत आहोत तसं भारतासोबत संबंध ठेवण्याचं महत्त्वही जगाला पटतंय, असा विश्वास देखील जयशंकर यांनी व्यक्त केला आहे. 3 दिवसीय गोरखपूर ट्रेड शो मध्ये बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रकाश टाकला. देशातील 55% एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशात आहेत आणि तसंच देशातील सगळ्यात मोठे रेल्वे नेटवर्क आणि सर्वाधिक मेट्रो शहर आपल्याच राज्यात आहेत, असे ते म्हणाले. तर विमान वाहतूक क्षेत्रातील प्रगतीवर जोर देताना देशातील सर्वाधिक विमानतळ उत्तर प्रदेशात आहेत आणि सध्या 16 विमानतळ कार्यरत असून त्यापैकी 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत, असं देखील योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे शाळा, रुग्णालय आणि इतर सार्वजनिक संस्थांमधून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा जो आदेश दिलाय, तसंच भटक्या प्राण्यांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाच्या विरोधात लखनौमधील प्राणीप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिलंय. हजरतगंज भागातील जीपीओ लखनौ इथे या प्राणीप्रेमींनी एकत्र येत आपली चिंता व्यक्त करणारं पत्र पोस्टाद्वारे न्यायालयाला पाठवलंय. या पत्रामध्ये त्यांनी भटक्या प्राण्यांना मिळणारी वागणूक आणि त्यांच्या स्थलांतरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर आवाज उठवलाय. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी डेहराडून इथं आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 71व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी आलेल्या प्रतिनिधी आणि स्वयंसेवकांच्या स्वागत समारंभात हजेरी लावली. यावेळी त्यांनी आलेल्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं जोरदार स्वागतही केलं. मुख्यमंत्री धामी यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात विद्यार्थी दशेमधून अभाविपमधूनच सुरुवात केली होती. विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर कामही केलंय. या संघटनेसोबत त्यांचे असलेले जुने आणि भावनिक नातेसंबंध या स्वागतादरम्यान दिसून आले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आलाय. आरोपपत्रात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पेत्रोदा, सुमन दुबे आणि इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची नावं आहेत. मात्र या प्रकरणातील ईडीच्या आरोपपत्राची दखल घ्यावी की नाही हे कोर्ट ठरवणार आहे. ईडीनं या नेत्यांवर असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोपही केलाय. आता यावर कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. उत्तराखंडमध्ये पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठं यश आलंय. दीर्घकाळ फरार असलेल्या सुखविंदर सिंग उर्फ सुखा या कुख्यात तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 120 ग्रॅम स्मॅक आणि एक बेकायदेशीर पिस्तूल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या स्मॅकची किंमत 36 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. रुद्रपूर महामार्गावरील एका राईस मिल समोर पोलिसांना पाहताच सुखानं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं. चंदीगडमधील प्रसिद्ध रोज गार्डन परिसरात एका सार्वजनिक शौचालयात महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे. महिलेचं वय 30 ते 31 वर्ष असल्याची माहिती आहे. सध्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं आणि मृत्यूचं नेमकं कारण काय आहे हे शोधण्याचं काम सुरू आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळी तपास घेऊन विविध पुरावेही गोळा केलेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे. पोलीस आता सध्या अधिकचा तपास करतायत. मुंबईत राहणाऱ्या 17 वर्षाच्या काम्या कार्तिकेयन या मुलीनं दक्षिण ध्रुवावर चढण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. काम्यानं याआधी विविध खंडांमधील 7 शिखरं सर करण्याचे रेकॉर्डही केलेत. आता ती आणखी एक साहसी मोहिमेवर निघाली आहे. एक्सप्लॉयर्स ग्रँड स्लॅम पूर्ण करणारी जगातील सगळ्यात कमी वयाची व्यक्ती बनण्याचं तिचं ध्येय आहे. या रोमांचक मोहिमेमध्ये प्रत्येक खंडातील सगळ्यात उंच शिखरावर चढाई करणं आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करण्याचा समावेश आहे.
जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात तीव्र थंडीची लाट बसली आणि श्रीनगरसह अनेक शहरांमध्ये तापमानात प्रचंड घट झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातच असा थंडीचा उद्रेक झाल्यानं थंडीनं 18 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. अचानक आलेल्या थंडीमुळे नागरिकांना तडाखा बसला आणि श्रीनगरमध्ये रविवारी तापमान -3.2 डिग्री सेल्सिअस पर्यंतही खाली उतरलं. तर जोजिला पासमध्ये तापमानाचा पारा चक्क -60 डिग्रीपर्यंत उतरला होता. तापमानाचा पारा अचानक घसरल्यानं दैनंदिन जीवनावर परिणाम झाला. तज्ज्ञांच्या मते 30 नोव्हेंबरपर्यंत हवामान कोरडं राहणार असून डिसेंबरमध्ये वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये तरुणानं हुंडा घेण्यास नकार दिलाय. अवधेश कुमार राणा या तरुणानं लग्नात हुंडा म्हणून दिलेले 31 लाख रुपये परत केले. लग्नस्थळी पोहोचल्यावर वधू पक्षाच्या लोकांनी ताटात 31 लाख रुपये आणून दिले होते, मात्र आम्ही ते स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. फक्त प्रतिकात्मक 1 रुपया घेऊ असं अवधेश यांनी सांगितलं. तर हुंड्याची ही वाईट प्रथा समाजाने थांबवायला हवी असं देखील तो म्हणाला. अवधेश यांच्या निर्णयामुळे दोन्ही कुटुंबांनी आनंद व्यक्त केला असून हुंड्याच्या विरोधात त्यांनी उचललेल्या पावलाचं सगळ्याच स्तरातून कौतुक होत आहे. दिल्लीतील सराय काले खान इथल्या बॉससेरा या पार्कमध्ये सुरू असलेल्या हॉट एअर बलून राईडनं सगळ्याच वयोगटातील पर्यटकांना आकर्षित केलंय. अनेक नागरिक पहिल्यांदाच हा अनुभव घेण्यासाठी बॉससेरा इथल्या पार्क गाठतायत आणि हॉट एअर राईड पैसा वसूल आहे असं मत नागरिकांनी मांडलंय. दिल्लीत काहीतरी नवीन सुरू झाल्याचा नागरिकांनी आनंदही व्यक्त केलाय. या बलून राईडचं तिकीट प्रति व्यक्ती 2360 रुपये इतके आहे आणि यात प्रवाशांना 12 मिनिटांसाठी जवळपास 120 फूट उंचीवर हवेत फिरण्याचा थरार अनुभवता येतोय. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातील शिवचरण इंटर कॉलेजमधील 17 वर्षीय विद्यार्थी आदित्य कुमारनं एआय शिक्षक रोबोट बनवलाय, ज्याचं नाव त्यानं सोफी असं ठेवलंय. हा रोबोट लार्ज लँग्वेज मॉडेल चिपसेटनं सुसज्ज असून तो स्वतःची ओळख स्वतः सांगतो. आदित्यच्या संशोधनामुळे केवळ शाळेतच नाही तर संपूर्ण परिसरात त्याचं कौतुक होत आहे. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी या गरीब कुटुंबातील एका मुलानं तयार केलेला हा रोबोट भविष्यात शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवू शकतो अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खोकल्याचं औषध मिळणार नाहीये. मुलांच्या सुरक्षेसाठी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. खोकल्यावरील औषधाच्या अतिसेवनामुळे तसंच त्याच्यातील घातक घटकांमुळे लहान मुलांचे मृत्यू आणि गंभीर दुष्परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारनं याच्या निर्बंध विक्रीवर कडक निर्बंध लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे आता अनेक खोकल्याची औषधं डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन शिवाय मेडिकल दुकानांमध्ये दिली जाणार नाहीयेत.